नमस्कार. रेणुका INV या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला जिल्हा समिती सोलापूर यांनी पुरस्कारासाठी बाल साहित्य पाठवण्याचं आवाहन केलंय. म्हणजे बाल साहित्य ज्यांचं प्रकाशित असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. ते 2 प्रकारचे पुरस्कार देणार आहेत. प्रकाशभाई मोहाडीकर स्मृती बालसाहित्य सेवा पुरस्कार 2025 आणि निर्मला मठपती स्मृती बालसाहित्य सेवा पुरस्कार 2025. प्रत्येकी ₹2,500 रोख, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचं स्वरूप आहे. यासाठी महाराष्ट्रातून बाल साहित्यिकांना आणि प्रकाशकांना मराठी भाषेतील बाल साहित्य पाठवण्यासाठी आवाहन करण्यात आलेलं आहे. म्हणजे ₹2,500 रोख, स्मृतिचिन्ह आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. आता कोणत्या कालावधीतले प्रकाशित झालेलं बाल साहित्य नाव आहे तर 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत प्रकाशित झालेलं बालसाहित्य त्यांनी मागवलेलं आहे. नियम आणि अटी काय आहेत तर साहित्य कृतीच्या 2 प्रती आपल्याला पाठवायच्या आहे. आपला परिचय आणि फोटो यासह आपल्याला पाठवायचं आहे. काय काय पाठवायचं आहे? 2 प्रती आपल्या साहित्य कृतीच्या, आपला परिचय आणि फोटो. कुठे पाठवायचा आहे त्याचा पत्ता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. केव्हापर्यंत पाठवायचा आहे तर 31 ऑगस्ट 2025 या तारखेपर्यंत आपल्याला आपल्या साहित्यकृती, परिचय आणि फोटो पाठवायचा आहे. बालकथा, बाल कादंबरी आणि बालनाटक हे साहित्य प्रकार या पुरस्कारासाठी ग्राह्य धरले जातील. साहित्याची प्रथम आवृत्ती असावी. साहित्य अनुवादित नसावं. दोन्ही पुरस्कारांसाठी वेगवेगळी पुस्तकं पाठवू नये. आलेल्या पुस्तकांचा दोन्ही पुरस्कारांसाठी विचार केला जाईल. पुरस्कार प्राप्त पुस्तकांची निवड परीक्षक समितीकडून होईल. त्यांचा निर्णय अंतिम व सर्वांनाच बंधनकारक राहील. पुरस्कार वितरण समारंभ सोलापूर येथे साधारण ऑक्टोबर 2025 मध्ये मान्यवरांच्या शुभ हस्ते होईल. पुरस्कार स्वीकृतीसाठी लेखकाने स्वतः स्वखर्चाने उपस्थित राहावे. आपण पाठवलेली पुस्तकं परत मिळणार नाहीत. ती वाचनालयास भेट देण्यात येतील. पुस्तकं कुठे पाठवायचे त्याचा पत्ता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. त्याचसोबत एक मोबाईल नंबर देखील दिला आहे. जर आपल्याला काही शंका किंवा प्रश्न असतील तर त्याचं निरसन करण्यासाठी. तर हे आवाहन त्या समितीने अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला समितीने केलेलं आहे. खूप खूप शुभेच्छा या पुरस्कारासाठी. हे विशेष करून बाल साहित्यासाठी हे पुरस्कार आहे ते खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळे प्रत्येक बाल साहित्यिकाला आपल्या प्रकाशित कादंबरी, कथा, नाटक, कथासंग्रह किंवा नाटक वगैरे पाठवण्याची ही सुवर्ण संधी आहे. तर पुन्हा भेटूया नवीन माहितीसह.